दुरितक्षयद्वार श्री परमेश्वर प्रीत्यर्थम यजमानस्य गोत्रोद्भवस्य एतेन्द्रेहं स्मरामि पूजा आरंभ काल मुहूर्तस्य मुहूर्तोऽस्ति वृश्चिक राशो जातस्य प्रहलाद जोशी नामधेयस्य धर्मकान्तायाः मालती भाई नामधेयस्य अर्पिता नामधेयस्य अनुषा नामधेयस्य आवयोः सह कुटुम्बानां क्षेमस्थैर्य धैर्य वीर्य विजय भय आयुरारोग्य ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थं धर्मादि चतुर्विधा फलपुत्रे दिने दिने अभिवृद्ध्यर्थं उन्नत राजकीय क्षेत्राणाम् उन्नत अधिकार स्थान योग्यता सिद्ध्यर्थं लक्ष्मी गणपति अनुग्रह नाम क्षेमस्थैर्य सिद्धतागतानां कार्मिक समस्त भारतीय जनता पार्टी महाजनानां समस्तानां क्षेमस्थैर्य गर्भच्छते नमः ओम इंद्रश्री प्रदाय नमः ओम वाणी फल प्रदाय नमः ओम सर्वसिद्धि प्रदायकाय नमः ओम सर्वधनवाय नमः ओम गौरी धनुजाय मित्रं देवं मित्रधेयन्नो अस्तु अनुराधान् अभिषावर्धयन्तः शततं जीवेम शरदस्सवीराः सुमङ्गलीर्यं बधूरिवागुं सविष्णो दशास्यां पुत्रानाथे पतिमेका दशङ्कृते अनिर् आचरित लक्ष्मी गणपति संपूर्ण अनुग्रह वेदोक्त दीर्घायुष्य प्रजयोनिधे कृतं वेत्तामनुचारकव्यं विदेव भद्रम् अविरक्षता दिवम् सुमंगलीर्यं वधूरिवागुं सवेदवश्यतां सौभाग्यमस्ति दत्त्वा यातास्त्वं विपरेतः दीर्घायुष्यमस्तु मनः संकल्प सिद्धिरस्तु लक्ष्मी गणपति अनुग्रह आशीर्वाद प्रसाद सिद्धिरस्तु दीर्घायुष्यतमारंभ ಅಷ್ಟನೇ ಕೂಡಮಲೆ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ನಾನು ಹಿಂದೂ 2 ಸರ್ತಿ ಬಂದಿದ್ದೆ ಇಲ್ಲಿಗೆ ಮತ್ತು ನರಸಿಂಹತೀರ್ಥ ಅಂದರೆ ಶ್ರೀಪಾದರಾಜರ ಮಠ ಏನಿದೆ ಅಲ್ಲಿ ನಾನು ಬಂದಿದ್ದೆ. ನಾನು ಯಾವಾಗಾದರೂ ಬರ್ತಾ ಇರ್ತೇನೆ ಇಲ್ಲಿ. ಇದರ ಈ ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಯಾವಾಗಲೂ ಒಳ್ಳೆಯದು ಆಗಿದೆ. ನಮ್ಮ ಇಬ್ಬರು ಮಕ್ಕಳು ಮದುವೆ ಆಗಿದೆ. ಅದಾದ ನಂತರ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ. ಈಗ ಮತ್ತೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಮುಂದೆ ಒಳ್ಳೇದಾಗುತ್ತದೆ, ನಮಗೆ ದೇಶಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೇದಾಗಲಿ ಅಂತ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಲೋಕಸಭೆ ಚುನಾವಣೆ ಬಂದರೆ ಇವರಿಗೆ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಜಾಸ್ತಿ ಸರ್. ಇವರಿಗೆ ಅಲ್ಲ ಸರ್, ದೇವರ ಹತ್ರ ಏನು ಕೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದೆ, ಏನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ವಿ? ನಾನು ಚುನಾವಣೆಗಿಂತ ಮೊದಲು ಬಂದಿದ್ದೆ 2 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ. ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ದೇಶಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಅಂತ ಚುನಾವಣೆಯೂ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಈಗ 10 ವರ್ಷ ದೇಶಕ್ಕೆ ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿದೆ. ಭಾಳ ಅದ್ಭುತವಾಗಿ ದೇಶದಲ್ಲಿ ಒಂದು ಬದಲಾವಣೆ ಆಗಿದೆ. ದೇಶದ ಈ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಏನು ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಆ ಕೊಡುಗೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಕೊಡುವಂಥ ಶಕ್ತಿಯನ್ನು ದಯಪಾಲಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಕೇಳಿದ್ವಿ. ಅದು ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಇದ್ದೇ ಇದೆ ನಮ್ದು. ಯಾಕಂದ್ರೆ ದೇಶಕ್ಕೆ ಒಳ್ಳೇದಾಗಬೇಕಂದ್ರೆ ಮೋದಿಯವರು ಇರಬೇಕು.